तर आज आपण या व्हिडिओमध्ये मी एम्ब्रॉयडरी हुक कसं बनवलं ते आज तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा प्रकारे ते मी बनवलं होतं आणि अगदी पहिल्यांदाच मी हे असं बनवलेलं। Oh my God! Wow! हा तर हे बनवण्यासाठी मी आणलं होतं एक वुडन हुक, त्यानंतर एक पॉपलिनचा क्लॉथ, 2 नेट आणि थ्रेड्स, सुई, लेस वगैरे सर्व। आणि इथे रॉयल एंट्री झालेली आहे आमच्या दास भाऊंची। नंतर मी ते क्लॉथ व्यवस्थित त्या हुक मध्ये फिट करून घेतलेलं आणि त्यावर काय काय डिझाइन काढायची होती ते मी ड्रॉ करून घेतलं। तुम्हाला पण काढायचं असेल तर पहिल्यांदा ड्रॉज करून घ्या, त्यानंतरच सुरुवात करा। नंतर मी हळूहळू फ्लॉवर्स बनवायला स्टार्ट केलं आणि स्टार्टिंगला मला खूप वेळ लागला कारण मी हे पहिल्यांदाच बनवत होते। खूप दिवसापासून माझ्या डोक्यात चालू होते की एम्ब्रॉयडरी हुक बनवायचं आणि एक दिवस मला ऑर्डर पण आली त्याची। मग म्हटलं चला तर आता बनवूनच बघू। मला हे जमल का नाही हे तर माहीत नव्हतं, पण म्हटलं ट्राय करायला हरकत नाही। आणि मग काय लगेच गेली, सामान घेऊन आली आणि स्टार्ट केलं। आणि अशा प्रकारे मी थोडीशी डिझाईन त्यावर काढली आणि हे क्लायंटला तिच्या फ्रेंडला गिफ्ट म्हणून द्यायचं होतं, त्यामुळं त्यांच्या दोघींचं नाव त्या हुकवर मी काढलं। खरंच हे आपल्या खास मैत्रिणीला एक हँडमेड गिफ्ट म्हणून एक उत्तम हा ऑप्शन आहे। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडंसं डिटेलमध्ये आणखी टाकेल की मी कशा प्रकारे त्या डिझाईन्स बनवल्या। आणि मी थोडीशी क्रिएटिव्ह असल्यामुळे डॉटच्या ऐवजी ते थोडंसं हार्ट शेप मला करूशी वाटलं आणि ते छान वाटत होतं ते। आणि मध्ये पण इन्फिनिटी साईनमुळं ते आणखीच थोडंसं अट्रॅक्टिव्ह मला वाटलं। हे करणं एकदम सोपं आहे, फक्त वेळ जास्त लागतो। मी आजपर्यंत एम्ब्रॉयडरी वगैरे काहीच म्हणजे अजिबात केलेलं नव्हतं, त्यामुळे मला अजिबातच आयडिया नव्हती की मला हे जमल का नाही म्हणून। पण ऑर्डर आल्यानंतर मग मी ठरवलंच की जाऊ दे आता करूनच बघूया। आणि मी मनापासून जर केलं ना तर ते चांगलंच होतं एवढं मला माहिती, त्यामुळं मी बस चालू केलं। नंतर मग हे नेटचं व्यवस्थित तसा फ्रॉक बनवून घेतला छान आणि मग तो पण तिथे मी स्टिच केला। तुम्ही जसं जसं बनवत जाशाल ना तसं तसं तुम्हालाच आयडिया येईल अजून त्यात नवीन काय ॲड करता येईल किंवा काहीतरी डिफरंट काय करता येईल। सुईमध्ये धागा वळवणं सगळ्यात बोरिंग काम। आदिती आणि प्राची यांचे डोकेच रफ होऊन गेले होते, मग मी परत पेन्सिलने ते ड्रॉ केले आणि आता बारी आहे त्यांची केस तयार करायची। सर्वात जास्त टाईम केस करायलाच लागला, हे दिसायला एकदम भयंकर दिसतंय। नंतर काय माझ्या भावाचा छोटा कंगवा घेऊन मी हेअरस्टाईल चालू केली। सिंपल हेअरस्टाईल करण्यापेक्षा मी म्हटलं सागर वेणी घालूया आणि मग काय चालू केली हेअरस्टाईल। आणि एक 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 पार्ट घेऊन व्यवस्थित मग ते सागर वेणी टाईप मी थोडीशी हेअरस्टाईल केली आणि एकदम छान वाटत होती ती। भाऊंचा कंगवा म्हणल्यावर विषयच नाही। हे करायला तर मला इतकं आवडत होतं, अशा क्रिएटिव्ह गोष्टी करायला मला फार इंटरेस्ट असतो। आणि अशा प्रकारे आदितीची हेअरस्टाईल कंप्लीट झाली आहे। थांबा तिचे केस एकदम स्ट्रेट कट करून घेऊया म्हणजे आणखी छान वाटेल। आणि यानंतर आपण करूया प्राचीची हेअरस्टाईल। तर इथे मी काय मस्त एडिट केलं आहे ना, मस्त हेअरस्टाईल झाली। आता ते व्यवस्थित थोडंसं मी करून घेतलं, त्यानंतर प्राचीचे पण केस मी स्ट्रेट कट करून घेतले। तुम्ही वाटलंच तर दोघींचे हेअर ब्लॅक ठेवू शकतात, पण मी एकीचा ब्राऊन आणि एकीचा ब्लॅक ठेवला, ते आणखी छान वाटत होतं। आता मी दोघींचे हेअर स्ट्रेट ठेवण्यापेक्षा कर्ल करायचे ठरवले। तर इथं मला भारी वाटलं, तुम्हाला इथं स्ट्रेटनर किंवा कर्लियरची गरज नाही आहे, तुम्ही सिंपल आपल्या घरातल्या कात्रीने हे कर्ल करू शकतात अगदी सोप्या पद्धतीने। आता मी दोघींचेही केस कर्ल करते, फक्त स्वतःचे असे केस कर्ल नका करू, नाही तर ते कर्ली होण्याच्या ऐवजी डायरेक्ट कट होऊन जातील, मतलब कुछ भी। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवीन नवीन हँडमेड वस्तू तुम्हाला जर शिकायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर ते तुम्हाला बघता येईल। आता इथे मी तुम्हाला थोडंसं स्लो मोशनमध्ये दाखवलं आहे की कशा प्रकारे ते हेअर कर्ल होतात। तर स्ट्रेट ते धागे ओढले ना जोरात तर ते ऑटोमॅटिकली थोडेसे कर्ली होऊन जातात, हे बघा असं।
मी तर माझ्या स्वतःच्या केसांची एवढी हेअरस्टाईल नाही केली जेवढी या दोघींची मी करत होती. इतका टाईम लागला ना त्या दोघींचे हेअर कर्ल आणि ती हेअरस्टाईल करायला, पण फायनल लुक एकदम छान होतं. एम्ब्रॉयडरीज तर मला माहीत नाही, पण हे करताना मी हेअरस्टाईल करण्यात तर नक्कीच परफेक्ट होऊन जाईल. ये मेरा भ्रम है इट्स मला जे रेफरन्स आलं होतं त्यामध्ये या दोघींसाठी ना गजरा होता. तर गजऱ्याच्या ऐवजी मी म्हटलं की बो लावू, ते जरा छान वाटेल. आणि मग मी ते त्यांच्याच नेटच्या कापडचं ते बो तयार केले आणि फिनिशिंगसाठी मग मी साईडनी मोत्यांची लेस लावली आणि ती खरंच खूप छान वाटत होती. आणि फायनल लुक हा झालेला आहे. आणि हे कम्प्लीट झालं तेव्हा मलाच विश्वास बसत नव्हता की मी हे बनवलं आहे म्हणून, कारण मी पहिल्यांदाच हे ट्राय केलेलं होतं आणि घरातून पण सगळ्यांचं ॲप्रिसिएशन मिळालं. त्यामुळं दिवसभर म्हणजे माझी रिॲक्शन इतकी भारी होती ती अशी. पसंद आया लाइक करो, पसंद नहीं आया तो टेस्ट चेंज करो.